मित्र हो, पथदर्शक संवादमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करत असताना ज्या व्यक्तिमत्वाची आज आपण भेट घेणार आहोत त्या व्यक्तिमत्वाचं जे नाव आहे तर त्या नावाला परिचयाची काही गरज नाही. एकूणच जेव्हा आंबेडकरी आंदोलनाच्या संदर्भात संबंध भारताचा जेव्हा आपण विचार करतो तर एक दांडगी निरीक्षण शक्ती ज्या माणसाच्या ठायी आहे त्यांची लेखणी आणि वाणी याचा यथोचित वापर सध्या वर्तमानामध्ये अग्रणीपणे करणाऱ्या ज्या काही बोटावर मोजण्या इतकी नावं संबंध भारतभर आपल्याला आढळून येतात तर त्या नावांमध्ये प्राध्यापक आदरणीय रणजित मेश्राम सरांचं नाव अग्रणी आहे. तर आज पथदर्शक संवाद या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी रूबरू होणार आहोत आणि एकूणच या चर्चेमध्ये नेमकं काय आपल्या निदर्शनास येईल किंवा या अनुषंगाने आपण त्यांच्याशी नेमका काय संवाद साधणार आहोत तर असं पूर्वनियोजित असं काहीही नाही. कारण सध्याची एकूणच जी काही वर्तमान व्यवस्था आहे त्या संदर्भातलं सरांचं जे आकलन आणि जे निरीक्षण आहे तर ते फेसबुकच्या माध्यमातून आणि त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आजवर पोहोचलेलं आहे. आपण तोच धागा पकडून आदरणीय मेश्राम सरांशी हितगुज करणार आहोत. पथदर्शी परिवाराच्या वतीनं तर आपलं मनापासून स्वागत करतो. जय भीम. आभारी आहे. एकूणच सर आता वर्तमानाचा जेव्हा आपण विचार करतो तर असंख्य प्रश्न आपल्या आंबेडकरी आंदोलनाच्या पुढ्यात आहेत आणि हे सगळे प्रश्न घेऊन जगत असताना जो आपल्यातला एक प्रचंड आशावाद अजूनही मेलेला नाही आणि भविष्यातसुद्धा जोवर ही पृथ्वी नष्ट होणार नाही तरी तोपर्यंत हा आशावाद नष्ट होणार नाही. असंख्य प्रश्न आहेत. हा आशावाद सर आपल्या मनामध्ये जिवंत राहण्याचं कारण काय काय वाटते सर तुम्हाला? आशावाद जिवंत राहण्याचं पहिलं ठळक कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आणि मार्गाच्या सोबत जे निदान दिलं ते इतकं यथोचित किंबहुना मी असं म्हणेन की चिरस्थायी आहे. आणि ते चिरस्थायी असल्याच्यामुळं शंका नावाची बाब आहेच नाही, शून्य आहे ती. आणि ती शून्य असल्याच्यामुळं दुसरीकडे ज्यांनी ते एक दृश्य अदृश्य दोन्ही प्रकारचं ते युद्ध आहे आणि तो डावपेचाचा भाग आहे ते अजूनही त्यांनी सोडलेलं नाही आहे. ते वेगवेगळ्या रूपानं वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या वेष्टनात ते सुरू आहे असं जर म्हटलं तर मी अधिकचं बोलतो आहे असं होणार नाही आहे. त्याच्यामुळं कोण जिंकतो कोण पराभूत होतो हे सगळे चढ उतार हे चालले आहेत. आजच्या स्थितीमध्ये आपण जे म्हणालात की असंख्य प्रश्न जे निर्माण झाले आहेत त्याची कारणमीमांसाही हीच आहे की ते डावपेच अधिक मोठ्या रूपानं अधिक विस्तारल्या स्वरूपात आणि अग्रक्रमानं राजकीय स्वरूपात त्याचं परावर्तन झालं आहे. ती जी आहे ती प्रवृत्ती अधिक बळावते, अधिक प्रश्न निर्माण होतात, त्यातनं अधिक आशावाद घेऊन परत बाबासाहेब आंबेडकरांनी जे निदान घेऊन जो मार्ग सांगितला आहे त्या मार्गाची परत गरज भासते. आणि त्यामुळं ही जी तुमच्या मनातून जी प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचं ते विचारणं सुद्धा तिथेच स्थायी आहे. लेखणी आणि वाणीच्या संदर्भात बाबासाहेबांनी अचूक आणि सार्वकालिक त्रिकालबाधित सत्य जे आपल्याला सांगितलेलं आहे तर त्या परिवारात म्हणण्यापेक्षा जो परिवेश आहे सर सध्या तर पत्रकार म्हणून एक फार मोठी जबाबदारी सध्या आपल्यावरती आहे. आणि आता भारतामध्ये अशी अनेक नावं आहेत आणि बोटावर मोजण्या इतकी नावं आहेत. आणि मघाशी ज्या प्रश्नांचा आपण उल्लेख केला, खाजगीकरण असेल, शिक्षणाचं बाजारीकरण असेल, धार्मिक वितंडवाद असतील किंवा ज्या पातळीवर सध्याचं गलिच्छ राजकारण आलेलं आहे तर असं जे वातावरण सध्या आपल्या दृष्टोत्पत्तीस पडते आणि ज्या आशादायक पद्धतीनं आपण जो एक या मुलाखतीच्या दरम्यान खुलासा केला की बाबासाहेब नावाची चेतना
तर या सगळ्यांना पुरून उरणारी ही चेतना आहे. तर पत्रकार म्हणून जगत असताना सर आता या संवादाच्या मार्फत आपला आवाज असंख्य लोकांपर्यंत जातो आहे. तर पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येणारी जी माणसं आहेत, येणारे जे काही नवतरुण आहेत, ते नवतरुणी आहेत, यांच्या पुढे सर आता भविष्यात नेमकी काय आव्हान असणार आहेत, या संदर्भात सर आपण काय स्पष्टीकरण सांगाल? हा केवळ मुद्दा केवळ पत्रकारांचाच नाही, तर तो पूर्ण पिढीचाच प्रश्न झाला आहे. आणि त्यात पत्रकार हा एक महत्त्वाचा घटक आहे, तो नाकारता येत नाही आहे. कालचा आढावा घेतला किंवा आजच्या वर्तमानाचं मूल्यमापन केलं, या दोन्हींचं जी समन्वय जर आपण साधण्याचा प्रयत्न केला, तर आपण जे आता खाजगीकरण किंवा शिक्षणाचं बाजारीकरण किंवा जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, हे प्रश्न निर्माण करण्याच्या मागचं, प्रश्न निर्माण होण्याच्या मागची जी कारण मीमांसा आहे की सत्ता बदल आणि व्यवस्था बदल, या दोन मधला जो मूलभूत अंतर आहे, तो अंतर नेमका 47चं स्वातंत्र्य आणि 50चं संविधानाचा अंमल, ज्याला आपण प्रजासत्ताक म्हणतो, त्यानंतर सत्ता बदल ही व्यवस्था बदलामध्ये वेगानं परावर्तित व्हायला हवी होती. त्याचं वेगळं मूल्यमापन करावं लागेल. पण 17 लोकसभा झाल्या आतापर्यंत. या 17 लोकसभेच्या कार्यकाळामध्ये विविध पक्षाच्या मंडळींच्या हातामध्ये या देशाची किंवा या देशाच्या भविष्याची किंवा या देशाच्या संविधान स्वीकृत देशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी होती. मला तो आगंतुकपणा होईल की त्यांनी सत्ता बदल आणि व्यवस्था बदल ही केवळ कुठल्या तरी कागदावर काही नमूद आहे आणि त्याच्यावर सोडून देणे, इथपर्यंत त्याला आपण पोशाखी अंमलबजावणी म्हणता येत नाही. 14ला ज्या पक्षाचं इथे सरकार आलं, त्यांनी नेमकं ते व्यवस्था बदलाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. त्यातली दुष्टता एवढी आहे की ते त्यांनी उलट दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत. तर हा जो नेमका भाग आहे की संविधान स्वीकृत म्हणजे संविधान सभा स्वीकृत जी दिशा या देशाने स्वीकारलेली आहे, हा जो साधा बदल होतो आहे, एक पूरक आणि एक मारक. 14पर्यंतची जी दिशा होती, अडखडत, कणत, मंद वेगानं, कधी अधिवेगानं ती अंमलबजावणी होती. एकदम नव्हती असं म्हणता येत नाही, होती. तिचा आवाका, तिचा वेग जो आहे तो कमी जास्त प्रमाणामध्ये, किंवा ते जे गांभीर्य आहे ते गांभीर्य कळलं नाही कळलं, पण आता जे 14 नंतरचं जे सरकार आलेलं आहे, त्यांच्यासमोर जो अजेंडा आहे त्यात ती दिशा बसत नाही. त्यात ती संविधान सभेने स्वीकृत जी मार्गक्रमणता स्वीकारलेली आहे ती त्यांना पसंत नाही. आणि मग ती त्याला आता सर्वसामान्यांच्या भाषेत जर बोलायचं असलं तर ते आडमार्गानं, छुप्या मार्गानं किंवा संविधान स्वीकृत जो जे मार्ग आहे त्याला कडेलाच ठेवून संसद सभेच्या बहुमताच्या आधारावर वेगळाच काहीतरी मार्ग करणे, हे जे सुरू आहे त्यातनंच ते शिक्षणाचं बाजारीकरण, त्यातनंच ती खाजगीकरण. आता थोडंसं जर विस्तृत म्हणायला गेलं तर माणसं इथे 1947च्या वेळेसच इथे या देशात माणसं होती आणि त्याच्या आधी माणसं नव्हती असं काही नाही आहे. हजारो वर्षापासून या देशामध्ये
या पृथ्वीवर माणसं आहेत. या देशाचं नाव जे भारत आहे तिथे माणसं होती. कदाचित 47ला 40 कोटी होती, आता 140 कोटी आहेत. या माणसांवर धर्मदासीच्या रूपानं किंवा व्यवस्थादासीच्या रूपानं कोट्यवधी लोकांची, टक्केवारीनं म्हटलं तर 70-80% लोकांची संधिवंचितता, भविष्यशून्यता, ती एक प्रकारची कत्तल झाली आणि त्याला धर्माचा आधार होता. ते विस्तृत विवेचन करण्याच्या ऐवजी स्वातंत्र्य मिळालं. ते हे स्वातंत्र्य जसं बाबासाहेब म्हणतात की रक्ताचा थेंब न सांडता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र क्रांती करणारी शासन व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही जी बाबासाहेबांनी लोकशाहीची व्याख्या केली त्या अर्थानं जर ते आपण त्याची पडताळणी केली तर असा जो वर्ग आहे जे सामाजिक दास्यात होते, जे आर्थिक दास्यात होते, जे संधी दास्यात होते, जे कधी शूद्र म्हणून गणले गेले, जे कधी अस्पृश्य म्हणून गणले गेले, जे कधी आदिवासी म्हणून गणले गेले, जे कधी वंचित म्हणून गणले गेले, त्यांना एक प्रकारची संधी द्यावी. त्याला नंतर सवलती हे नाव पडलं, असं ते धोरण स्वीकारलं गेलं. आणि स्वातंत्र्य देताना इंग्रजांनी ते विशिष्ट राजकीय पक्षाला स्वातंत्र्य दिलं नाही, ते संविधान सभेला स्वातंत्र्य दिलं. त्यांनी ते नाकारलं होतं. आम्ही म्हणे एका विशिष्ट राजकीय पक्षाला स्वातंत्र्य देणार नाही आहे, तुम्हाला संविधान सभा गठीत करावी लागेल. तेही एक लपवून ठेवतात की आज या देशावर ज्या राजकीय पक्षाचं शासन आहे त्यांचेही प्रतिनिधी संविधान सभेमध्ये होते, हे लपून नाही आहे. किंबहुना ते त्या पक्षाचे संस्थापक होते, त्यांचं नावही घेता येईल. श्यामाप्रसाद मुखर्जी हे संविधान सभेचे सदस्य होते. आणि 2 वर्ष 11 महिने 23 दिवस सतत खल होऊन बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. पण त्या लिहिल्याच्या नंतर प्रत्येक कलमाची मंजुरी आणि स्वीकृती संविधान सभेनं दिली आहे. म्हणजे ते सुद्धा तेवढेच त्याला जबाबदार आहेत. आणि त्याच्यानंतर मग ही दिशा मंजूर झाली. आता दुर्दैव शब्द वापरावा लागेल, तो हिंदू न्याय असला तरी, परंतु ते आहे की त्यांना आर्थिक न्यायाच्या कलमा त्यांना फारशा घालता आल्या नाही. परंतु त्यांना डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये त्यांनी तरतूद केली. आणि जेव्हा जेव्हा या देशाला गरज पडेल तेव्हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समधनं त्या गोष्टी त्यांनी कराव्या. जसं धन, साधन, संसाधन मूठभर लोकांच्या हातात जाऊ नये. खाजगीकरणाचा त्यांनी तिथे विरोध दर्शवलेला आहे आणि कल्याणकारी धोरणाची स्वीकृती दर्शवली आहे. तर ही जे तुमचे प्रश्न जे आहेत हे दृश्य रूपानं खाजगीकरण आहे, अदृश्य रूपानं ते दिशा बदल आहे. हां, दृश्य रूपानं ते शैक्षणिक बाजारीकरण आहे, अदृश्य रूपानं ते कल्याणकारी धोरणांना ठोकरणे आहे. म्हणलं ना, अभ्यासक्रम बदलणे याचा अर्थ ते कालचं म्हणजे शिकवणे वगैरे जे आहे हा जो रूढार्थ रूढ करून राहिले आहेत. शिक्षणाचा अर्थ ज्याच्या घरापर्यंत शिक्षण गेलंच नाही तो शेवटचा माणूस हे घ्यायला कसं येईल. कारण शिक्षणाच्याच प्राथम्यानं तिथे उन्नती दडली आहे. म्हणून तो शिक्षित कसा होईल, अधिक सुशिक्षित कसा होईल, त्याच मार्गानं सुसंस्कृत कसा होईल, त्याच मार्गानं तो द्रष्टा कसा होईल, त्याच माणसाला तो सगळ्या गोष्टीचं त्याला निदान कसं करता येईल, हा जो मार्ग आहे तो मार्गच कायमचा बंद करणे ही सुद्धा एक प्रकारची कत्तल आहे म्हणलं ना. आणि जसं आपल्याला असं म्हणता येईल की
हे असं सुरू आहे की नैसर्गिक दुष्काळ येणे, तर ते अवर्षण, तो दुष्काळ, तो थैथयाट एखाद वेळेस माणसाला दिसला आणि तो माणूस म्हणतो की आपल्या हातात नसल्यामुळं झालं असेल. परंतु विहिरीला तुडुंब पाणी भरलं आहे, जलाशय पूर्ण भरलेला आहे आणि शेतात पाणी देण्याचं नळ बंद करून ठेवणे, तशी ही कत्तल आहे. जशी ही कत्तल आहे. ही कत्तल म्हणजे ती जमीन कसदार आहे, रोप कसदार आहे, पेरणी वखरणी सुद्धा बरोबर झाली आहे, पण ते पाणी देणारे हात त्या नळाला बंद करून ठेवत आहेत. अशी ही कत्तल आहे. तशी अदृश्य कत्तल सुरू आहे. ती पत्रकारांना, पिढीला ती कळावी, त्याचं जागरण व्हावं. आणि ते कोण करणारे, ते खलनायक कसे, त्यांचा दुष्ट हेतू काय, तो कळावा. सगळेच गोष्टी सगळ्या लोकांना कळतात असा आग्रह करू नये. आपण लोकांना सगळ्याच गोष्टी कळायलाच हव्या असं नसते. ती मानसिकीकरणाची एक मोठी प्रक्रिया आहे. आणि ती मानसिकीकरणाची मोठी प्रक्रिया जी आहे ती सांभाळणे, लोकांना काय हवं ते देणे, ही ती एक जबाबदारी हवीच. पण लोकांच्या कल्याणाचं काय आहे, त्यांचं हित कुठे दडलं आहे, त्यांची फसवणूक कुठे होत आहे, फसवणूक करणारे कोण आहेत, त्यांचा दुष्ट हेतू काय आहे, ते सुद्धा सांगण्याची एक निरीक्षण शक्ती येणे आणि ते लोकांपर्यंत देणे, ही एक जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मग जे जागरण लागतं, त्यातलं मोठं जागरण सामाजिक सोबत राजकारणही आहे. आणि ते मग बाकीचे मार्ग आहेत. आणि मग शेवटी तो मार्ग मग मतपेटीपर्यंतही जातो, तेही आपल्याला माहिती आहे. परंतु आधी लोकांना ते कळावं, त्यातनंच मग चांगल्याची प्रसूती होऊ शकते. हा सगळा तार्किक तपशील देत असताना सर आपण महत्त्वपूर्ण राजकारणाकडे ही चर्चा आता वळलेली आहे. तर या देशातल्या एका मोठ्या समूहानं जी काही मेंदूची नसबंदी म्हणूया आपण आता, तर ती करून घेतली की काय, असं एक वातावरण सर आता या देशामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि जे आपण म्हणतो की बुद्ध आणि बाबासाहेब काळजावर गोंदवून जगणारी माणसं, आणि एकीकडे मानसिकीकरण आणि मेंदूची नसबंदी, आणि या दोहोंमधला जो सर एक वैचारिक संघर्ष आहे, तर हा पूर्वापार चालत आलेला आहे. वर्तमानामध्ये या संघर्षाचं स्वरूप हे जरी रक्तरंजित नसलं तरी पण जी आपण कत्तलीचं खूप छान उदाहरण दिलं, तर जी अदृश्य कत्तल सध्या सगळ्याच बाबतीत सगळ्यांची, म्हणजे विशेषतः हा जो एक OBC समूह आहे आणि त्या अनुषंगाने त्याच्याशी निगडीत जे काही आपण जुळलेले आहोत, तर या सगळ्यांना पद्धतशीरपणे त्यांचा जो एक कोंडमार आहे, तर हा सगळ्याच प्रकारचा कोंडमार आहे. भविष्यात ही माणसं जिवंत राहणार की नाहीत असा प्रश्नसुद्धा आता आपल्या पुढ्यात आव्हानात्मक स्वरूपात फार मोठ्या तोंडाने वासून उभा आहे. तर हे सगळं सुरू असताना सर आता येणाऱ्या 2024मध्ये आपली नेमकी काय भूमिका असायला पाहिजे याबाबत सर अजूनही अजिबात स्पष्टता नाही. ही स्पष्टता येण्यासाठी आपली जी काही नैतिक जबाबदारी असेल, या जबाबदारीला सर उजागर करण्यासाठी आता आपण नेमकी काय पावलं उचलायला पाहिजे, या संदर्भात सर काय मार्गदर्शन करायला? आता काय होतं की त्याचा भावनिक परिवेशनं खूप वाढला जातो आणि भावनिक परिवेश इतका वाढला जातो की त्या परिवेशातनं आपण असं म्हणता येईल की ते या पक्षाला मत द्या आणि त्या पक्षाला मत द्या, या पक्षाला मत द्या आणि त्या पक्षाला मत द्या, अशा ढोबळपणे ते उत्तर मिळावं अशी अपेक्षा लोक करतात. आणि तिथे मग काय की जे सांगायचे आपल्याला, जो मुद्दा सांगायचा असतो तो मुद्दा सांगायचा राहून जातो आणि भलतंच कुंभाड उभं राहते
तर बाबासाहेबांनी 22 डिसेंबर 1952च्या लोकशाहीच्या शर्थी इथल्या पुणे इथल्या भाषणामध्ये जो उल्लेख केला होता, तर तो एक निदानात्मक दृष्टिकोन म्हणून, कारण बाबासाहेबांना कोणते प्रश्न निर्माण होतील, परत परत मला बाबासाहेबांचा आश्रय घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये माझं काही चुकते असं नाही आहे, परंतु ते घेऊनच आपल्याला पुढचे पाऊल आपल्याला क्रमित करता येतील. त्यात बाबासाहेब असं बोलले होते की लोकशाही आणि राजेशाहीतला मूळ फरक असा आहे म्हणे, लोकशाहीचं सौंदर्य हे आहे की राजेशाहीमध्ये तो वारसा असतो, ती गादी असते, आणि मग तो पसंत असो की नापसंत असो त्या राजाला बदलवण्याचा प्रजेला अधिकार नसतो. हे बाबासाहेबांनी भाषणातनं सांगितलेलं आहे. लोकशाहीच्या शर्थी काय आवश्यक अटी आहेत, विस्तृत भाषण आहे न्यायाधीश आणि वकिलांच्या समोरचं. त्यातला एक छोटासा भाग सांगतो की तिथे बाबासाहेब असं बोलले होते की या देशाने जी लोकशाही स्वीकारलेली आहे किंवा मी जी तिला संविधानिक मूल्यामध्ये बांधली आहे, तिचं सौंदर्य हे आहे की या लोकशाहीने लोकांना मताधिकार दिला, यापेक्षाही नकाराधिकारही दिला आहे म्हणे. त्यांनी व्होटिंग पॉवर दिला आहे, पण व्हेटो पॉवरही दिला आहे. हे बाबासाहेबांचेच वाक्य आहे. तर लोकांनी नेहमी आपल्या मनामध्ये एक लक्षात ठेवा म्हणे की जो कोणी शास्ता होईल, हा शास्ता, आता तो भावनिक मुद्दा आहे म्हणे, मी मालक आहे, लोकशाही म्हणजे मी मालक आहे, किंवा अब्राहम लिंकन आणि त्यांचं नाव आता रीड की काय आहे, ज्यांनी गव्हर्नमेंट बाय डिस्कशन ही लोकशाहीची व्याख्या केलेली आहे, यांनी लोकशाही कशी असावी ते सांगितलं आहे. मला नेहमी वाटते म्हणे लोकशाही कशाला असावी. हां, अब्राहम लिंकननी जी लोकशाहीची व्याख्या सांगितली आहे ती लोकशाही कशी असावी, तिथे माझं मन नाही रमत म्हणे. लोकशाही कशाला असावी आणि लोकशाही कशाला असावी त्याच्यामध्ये हा जो मुद्दा आहे की हे जे मी तुम्हाला नकाराधिकार म्हणतो आहे, तर ते म्हणजे 5 वर्षाच्या नंतर मतदारांनी केवळ मताधिकाराकडेच, वोटिंग पॉवरकडेच लक्ष द्यावं असं नाही आहे, व्हेटो पॉवरकडेही लक्ष द्यावं म्हणे. आणि मला अमुक पसंत आहे हा जसा विचार करतो आपण, तसा मला हा अजिबात पसंत नाही आहे, हाही विचार करावा म्हणे. सध्याचा काळ जो आहे, सध्याच्या काळ मला असं वाटतं की हा जो व्हेटो पॉवर आहे की जो नापसंत आहे त्याची आता आपण दृढता करून टाकावी की काही असो, पण या लोकांना ज्यांना आता जो आहे त्यांचं नावच घ्यावं अशी गरज नाही आहे, पण हा नापसंत आहे, याला देणार नाही, याला सत्तेवर येणार नाही याचीही काळजी करेन, आणि यातनंच मग कोणाला द्यायचं ते कोणी असू शकतात. ती म्हणजे एखाद्या पक्षाचं नाव घ्यावं असं तुम्हाला आग्रह असेल तर तो करावाच असं मला नाही वाटत, कारण परत ती कुठेतरी सीमित याच्यात होईल. पण ते कोणत्या तरी एका पक्षाला प्रस्तावित करावी याच्यात काही अर्थ नाही आहे. व्हेटो पॉवरकडे लक्ष द्यावं, नकाराधिकाराकडे लक्ष द्यावं, आणि जगात सुद्धा युनोनी नकाराधिकाराला आंतरराष्ट्रीय महत्त्व दिलं आहे. म्हणजे नकाराधिकार ज्या 5 जगातल्या देशांना आहे त्यात अजूनही भारत समाविष्ट नाही आहे. नकाराधिकार मिळणे म्हणजे फार मोठी शक्ती आहे, ती लोकांनी वापरावी, ती दृढ करावी. कोणत्याच आमिषाला, कोणत्याच भयाला, कोणत्याच म्हणजे काय की दडपणाला
न घाबरता तुलाच मी देणार नाही आणि येऊही देणार नाही ते करावं असं वाटते या घडीला. लोकशाही कशी असावी यापेक्षा ती कशाला असावी आणि लोकशाहीच्या संवर्धनासाठी जे अधिकार आपल्याला संवैधानिकरित्या प्राप्त झालेले आहेत तर त्याची खऱ्या अर्थानं आता अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असं एक फार मार्मिक भाष्य सर या चर्चेच्या समारोपाप्रसंगी आपण करत आहात. खरं म्हणजे हा संवाद संपू नये असं जरी आपल्याला वाटत असलं पण वेळेची बंधनं आपल्याला पाळावी लागणार आहेत. शेवटी जाता जाता पथदर्शकवर मनापासून प्रेम करणारी असंख्य माणसं सुद्धा आता महाराष्ट्रामध्ये आहेत. त्या सगळ्यांना सर या प्रसंगी आपण काय संदेश देऊ इच्छिता? म्हणजे चॅनलचं नावच आहे पथदर्शक, म्हणजे कोणता मार्ग स्वीकारावा इतकं संयुक्तिक नाव ज्यांनी स्वीकारलेलं आहे. मी असं म्हणेन की प्रत्येक पिढीने आपला मौलिक वारसा नंतरच्या पिढीला द्यावा आणि तो सक्षमपणे द्यावा. त्यांना निराश सोडून, त्यांना असं खंगाल सोडून त्या पिढीला खोटी आशाही दाखवू नये, परंतु त्यांच्या प्रश्नांना नेहमी अग्रक्रम द्यावा आणि ते अग्रक्रम देताना किंवा तो अग्रक्रम स्वीकारताना एवढंच मी असं म्हणेन, तुम्ही कोणत्या राजकीय पक्षामध्ये आहात हे जेवढं महत्त्वाचं आहे तितकंच राजकीय चळवळीच्या विषयीचा तिरस्कार तो करू नये असं मला वाटतं. कारण तुम्ही धार्मिक क्षेत्रात असाल, सामाजिक क्षेत्रात काम करत असाल, त्या क्षेत्राच्या तुलनेमध्ये राजकीय क्षेत्र अत्यंत बदमाशांचा अड्डा आहे वगैरे, किंवा बाबासाहेबांचं एखादं प्रासंगिक वाक्य उचलून ते तिथे आपण नमूद करावं, ही काय आहे की हा बालिशपणा होईल. राजकीय चळवळीच्या विषयीची जागरूकता ठेवणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाचा अधिकृत सदस्य होणे असंच नसते. राजकीय चळवळीच्या विषयीचं अज्ञान न ठेवणे, सगळं घडामोडींच्याकडे डोळ्यात तेल लावून पाहणे, आपलं पॉलिटिकलायझेशन, आपलं राजकीयकरण हे होणे हे काहीही चूक नाही आहे. हे जेवढं होईल आजच्या पिढीने इतर सगळ्या प्रश्नांचं खल करताना या सगळ्यांची मुळं जी आहेत ती मुळं कुठेतरी राजकारणाच्या गर्भाकडेच ती जाऊन दडलेली आहेत. त्याच्यामुळं त्याचं निदानसुद्धा तिथेच ते दडलेलं आहे. ही गोष्ट नेहमी ठेवावी एवढं मला सांगावं असं वाटतं. मित्र हो, सरांनी जे भाष्य केलेलं आहेत, खरं म्हणजे ही मुलाखत ऐकल्यानंतर आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अपेक्षित आहे. ओव्हरऑल या मुलाखतीच्या संदर्भात आपल्या कुठल्याही प्रतिक्रिया ज्या असतील तर त्या कृपया त्या आमच्यापर्यंत पोहोचू द्या आणि आपल्याही मनात जर काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण सरांपर्यंत पोहोचून त्याचीसुद्धा उत्तरं मागवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. खरं म्हणजे सर, आपण पथदर्शकसाठी जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल पथदर्शी परिवाराच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो आणि भावी काळासाठी आपलं आरोग्य निरोगी राहो यासाठी पथदर्शी साहित्य संघाच्या वतीनं मंगल कामना करतो. येत्या भावी काळासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय भीम सर. जय भीम.